आंतरवली सराठी इथे मराठा समाजाच्या वतीने बैठक झाली। यामध्ये काही निर्णय घेण्यात आले। त्या निर्णयानंतर काही तास उलटले आणि जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अनेक जण आंतरवली सराठी इथे देखील पोहोचले। काय नेमकी पुढची भूमिका असणार आहे? खरं तर आंतरवली सराठी इथे बैठक पार पडली, आता पुढची रणनीती नेमकी काय असणार आहे? आता जवळपास डिक्लेअर झालेलंच, त्याच्यावर शिक्कामोर्तब राहिला आहे। फक्त आता समाजाला गावागावात विचारतोय आपण लढवायचे का म्हणून, कारण तो निर्णय मी घेतलेला नाही आहे, समाजानं मार्गदर्शन करा म्हणून केलेलं आहे। परंतु का जाऊ नये? प्रत्येक समाजाच्या माणसानं संसद का बघू नये? तिथं त्यांच्या समाजाचे प्रश्न त्यांनी का मांडू नये? प्रत्येक क्षेत्रातला असेल, शिक्षण क्षेत्र असू द्या, तुम्ही कामगार क्षेत्र असू द्या, शेतकरी असू द्या, ज्या ज्या बांधवांना आरक्षणापासून वंचित आहेत, मग धनगर बांधव असेल, मराठा बांधव असेल, 12 बलुतेदारांचा विषय, ओबीसी बांधवांचा विषय, का यांनी तिथपर्यंत जाऊ नये? यांनीच का प्रत्येक वेळेस जावं? कारण आता तुम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांचं पण उदाहरण घ्या, किती दिवसापासून तो इतके हुशार व्यक्तिमत्व होते, प्रत्येक समाजाविषयी त्यांच्याकडे स्पष्टपणानं बोलणं, काम करताना स्पष्टपणानं करतात, त्यांनासुद्धा वेळोवेळी डावं टाकून मागं खेचलं जातं। एवढा मोठा त्यांचा दलित बांधवांचा समुदाय असतानासुद्धा त्यांचे 2-4 लोक पण नको ते आवाज उठवायला समाजाला न्याय देण्यासाठी। बरं का बरं त्यांनी त्यांचा मताचा उपयोग करून घ्यायला चालतं तुम्हाला? त्यांचे तिथं संसदेत का नको? का संसदेला शिव द्यायचा नाही? का संसदेत मोठा आवाज उठू द्यायचा नाही? त्यांनी का गोरगरिबांसाठी लढायचं नाही? इतकं बारीक विचार, पूर्ण द्वेष असणारा यांच्यात नेमकं त्यांना कुठं उभारी मिळायला दिसली की काहीतरी फाट पाडणार। माझं मत आहे की सगळ्या जाती धर्माच्या बांधवांना जाऊ द्या, आपले लोक सगळे तिथं, बस झालं यांच्या पुढं करायचं। आता या राजकीय नेत्यांच्या पुढं खूप झालं जाणं। आता आपण आपल्या समाजाचे सुद्धा लोक तिथं आपला आवाज उठवण्यासाठी जाऊ द्या, शहाणे व्हा। सगळ्या जाती धर्मांना माझं प्रामाणिकपणे आव्हान आहे या नगरीतूनच की जाऊ द्या आपले लेकरं तिथं, आपले माणसं जाऊ द्या, द्वेष सोडा। मीच गेलो पाहिजे, स्वार्थ जागा नका करू, मीच खासदारकी झालो पाहिजे, मीच तुमच्या जातीचे, तुमच्या समाजाचे, तुमचे सामाजिक प्रश्न मांडणारा तिथं माणूस जाऊ द्या। तुम्ही ते प्रश्न मांडण्यासाठी त्यांना तिथं पाठवलं, पण ते नाही पाठवी, समजून घ्या। लेकरं डोळ्यासमोर ठेवा सगळ्या समाजाचा, मग मुस्लिम बांधवसुद्धा असू दे, मुस्लिम साधा समुदाय आहे राज्यात, का बरं त्यांच्या नसून आहे तिथं त्यांचे प्रश्न मांडायसाठी? आणि हे समाजाला पण मुस्लिम असो, दलित बांधव असो, धनगर बांधव, मराठा बांधव, 12 बलुतेदार यांना का कळू नये? आपल्या लेकरांचे प्रश्न मांडायला, आपल्या समाजाचे प्रश्न मांडायला आपल्या हक्काचे माणसं तिथं पाहिजे। यांना देतो हे मांडतात का? आपले नाही मांडत, शहाणे व्हा। मी एक मुलगा म्हणून सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सांगतो, जाऊ द्या आपले लोक, मला नाही जायचं। मी असं गोड बोलतोय म्हणजे मला जायसाठी नाही म्हणत, मला नाही जायचं। हो द्या उद्धार आपल्या गोरगरीब समाजाच्या लोकांचा आणि लेकरांचा सुद्धा। कोण कोण एकत्र येऊ शकतं? असं काही रणनीती बनवण्याची मार्ग खुले आहेत का? लोक अनेक जण तुम्हाला येऊन भेटतायत अशी माहिती आहे। लय एकत्र येणार आहेत, पण आता ओपन करणं म्हणजे त्यांच्या समोर पत्ते उघडं करणं योग्य नाही, कारण ते खूप चतुर आहेत। त्यांनी आतापर्यंत जे जे डाव टाकले ना ते डाव आपण उधळले सामाजिक याच्यातून। आता राजकीय डाव आहेत त्यांचे, आता त्यांच्या डावाला प्रति डाव राजकीयच टाकावं लागणार आहे, सामाजिक डाव इथं चालणार नाही। कारण हे नाण्याच्या 2 बाजू आहेत, आंदोलन सामाजिक ही एकदम वेगळा विषय आणि राजकीय हा एकदम वेगळा विषय। याच्यात पूर्ण पत्ते जर ओपन केले तर तो माणूस यशस्वी टोकापर्यंत जात नाही। पण अनेक ठिकाणी प्रस्थापित आहेत, ते एकत्र येत आहेत, कधी कुरघोड्या करत आहेत आणि सत्तेत राहत आहेत। या प्रस्थापितांना दणके मिळणार आहेत या निवडणुकांमध्ये येणार? शेवटी जनतेला किंमत, प्रस्थापितांना नाही। तुम्ही चेहरे 1000 शेकडो समोर बसून नाही उपयोग, पाठीमागं कोण याला खूप महत्व आहे। आणि आमचं नशिबानं असं झालेलं आहे सध्या, आमच्याकडे अगोदर मतं आहेत, नंतर उमेदवार आहे। त्यांचं तसं नाही आहे, त्यांना उमेदवार शोधायला लागतो, अगोदर उमेदवार आणि मग मतं मागायला जायचं। आमच्याकडे आधी मतं आहेत, उमेदवार कोणीही द्याव द्या। बीडचंच एक उदाहरण आहे ना, जास्तीचं सांगत नाही मी, हे रात्रीतून काय करू शकतात हे बीडचंच एक उदाहरण आहे। त्यामुळं आम्ही आधीच सावध येतात की जर एक माणूस हे असं करणार असले, गोड बोलून त्यांच्या भविष्यापासून त्यांना लांब नेणार असले, समाजाची इच्छा असतानाही ते जर एका रात्री ती माणसं इकडची इकडे नेणार असली तर आम्ही सावध आहेत। कोण कोण भेटायला येतंय काय तुम्हाला 30ला सगळं ओपन करणार आहे, पण यांच्या पायाखालची वाळू त्या दिवशी सरकल की कोण एकत्र आले तर हे भयान झालं। पण मात्र एक त्यांना सांगतो, जसं तुम्ही सामाजिक आंदोलनात हलक्यात घेतलं होतं आणि तुम्हाला जड गेलं, तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची ओबीसीतून आरक्षण नाही दिलं, तुम्ही मला राजकारणात सुद्धा हलकं घेऊ नका। 30 तारखेपर्यंत भूमिका स्पष्ट होऊ शकते। इतर जे जातींचे असतील किंवा धर्माचे लोक आहेत ते सुद्धा आता एकत्र येण्याची वाट मोकळी होऊ शकते, यायला पाहिजे। मी याच नाही म्हणणार, पण यायला पाहिजे। लेकरं आणि समाज त्यांनी प्रत्येक जातीनं डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, नेता नाही। मराठ्यांनी सुद्धा नेता डोळ्यासमोर ठेवू नका। तुमच्या पोरांचे, तुमच्या जातीचे प्रश्न तिथं जर मांडणार असले
तर तुम्ही या. आणि याच्यात मला लई राजकारणातलं कळत नसल्यामुळं माझं जितेशच्या माध्यमातून आव्हान सुद्धा आहे, ज्यांना ज्यांना राजकीय गणित जुळतात, जे एक्सपर्ट आहे त्याच्यात, यांनी अंतरवालीकडे या थोडं. हो द्या, तुमच्या ज्ञानाची किंमत गोरगरीब जनतेला होईल. तुम्ही तुमच्या ज्ञानाची किंमत यांना खूप करून दिली राजकीय नेत्यांना. एकदा गोरगरिबांच्या पाठीशी उभा राहा. मग याच्यात वकील बांधव असेल, निवडणूक आयोगाच्या बद्दलच्या माहिती असणारे लोक असतील, गणित जुळवणारे असतील, जे जे डोकेबाज लोक आहेत, हे आमच्याकडे 2 गोष्टी आहेत. मतं आहेत, थोडं त्याच्यात तुमचा जर भर दिला तर खूप चांगलं होईल. त्यांनी येऊन जर केलं काम, त्यांच्यासाठी केलं, आता जनतेसाठी केलं, खूप चांगलं होईल. आणि शेवटचं एवढंच, मराठ्यांसह सगळ्या जाती धर्मांच्या लोकांनी लेकरासाठी आणि जातीच्या अस्तित्वासाठी जरा एकत्र यायचं शिका, टिकवा ती. कुणाकुणाला संकेत आहेत आता, सत्ताधाऱ्यांना, विरोधकांना की सगळ्यांना? आणि त्यांचं जाऊन तिकडे त्यांना खड्ड्यात पडून द्या. त्यांचं काय देणं घेणं नाही आम्हाला. त्यांनी तर सगळ्याचा दिदारा करून ठेवला, त्यांचं देणं घेणं नाही आम्हाला. आपल्या जे समाज बांधव आहेत सगळे, मग त्यात मराठा आहे, त्याच्यात दलित बांधव आहे, मुस्लिम बांधव आहे, 12 बलुतेदार आहेत, ओबीसी बांधव आहेत, धनगर बांधव, यांनी समजदारीची भूमिका घेणं लय गरजेचं आहे. तुम्ही भावनेच्या आहारी नका जाऊ. मग भावनेच्या आहारी गेलात की पुन्हा आपण आपल्या लेकरावरती अन्याय केला म्हणून समजायचा, त्याच नेत्याच्या मागं पळणार. असं नवीन करा की तुमच्या समाजाचे आणि तुमच्या पोरांचे प्रश्न तिथं मांडतील. कोण काय करत नाही, घाबरू नका. कोणी म्हणतात ते नेतेला अवघड असते तर ते नंतर डावट काय डावून फाव काय नाही टाकीत कोणी. सगळ्यांनी खंबीर व्हा तुम्ही, आणि सगळ्या जाती धर्मांनी आपल्या जातीसाठी मुलासाठी एकत्र आहे. कसं काय यांचा कार्यक्रम लागत नाही बघा तुम्ही, हे करेक्ट कार्यक्रम करतात काय आपला, हे आपले जिरवायला निघायचे, सगळ्या जाती धर्मात लोकांनी यांची जिरवायची, राईटच कार्यक्रम करू यांचा. 30 तारखेला बैठक होणार आहे. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होणार आहेत. सगळ्या समुदायांनी एकत्र यावं असं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे. 30 तारखेला निर्णय काय होतो आणि त्यानंतर लोकसभेचे गणित कसे बिघडतात याकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे. विष्णू बुर्गे, G24 तास, बीड.